हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच यावर्षी कंडक्ट झालेला महाराष्ट्र सेट एक्झाम 2025 आणि नुकताच पार पडलेला TET एक्झाम या दोन्ही एक्झामचे क्वेश्चन पेपर 3 लाख रुपयांना विकल्या गेलेले आहेत. अशा प्रकारची न्यूज तुम्ही न्यूजपेपरमध्ये पाहिली असेल. जर तुम्ही आजचा न्यूजपेपर पाहिला, लोकमत हा न्यूजपेपर, याची डेट आहे 25 नोव्हेंबर 2025. या न्यूजपेपरमध्ये तुम्ही पाहिलं असेल TET आणि सेट या दोन्ही एक्झामचे क्वेश्चन पेपर 2 व्यक्तींमार्फत फोडले गेलेत, लीक केले गेलेले आहेत. हे क्वेश्चन पेपर त्या व्यक्तींमार्फत जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून त्यांनी 3 लाख रुपये कलेक्ट केलेत या क्वेश्चन पेपरच्या बदल्यामध्ये. मग या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. या सर्व गोष्टींमुळे अनेक विद्यार्थी या ठिकाणी डिमोटिवेट झालेत. सकाळपासून अनेक विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले की सर, अशा प्रकारची जर फ्रॉड होत असतील तर आम्ही अभ्यास कशा पद्धतीने करावा. आम्ही इकडे प्रामाणिकपणे अभ्यास करतोय आणि जर अशा प्रकारचे फ्रॉड या ठिकाणी घडलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत तर अभ्यास आम्ही कुठल्या वेळी करावा. तर त्याच अनुषंगाने मी आजचं लेसन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तुम्हाला ही न्यूज सांगायची हा हेतू माझा नाही आहे, कारण ही न्यूज ऑलरेडी तुम्ही पाहिलेली आहे. अनेक ठिकाणी ही न्यूज आलेली आहे. ठीक आहे, हा फ्रॉड झाला आहे. या संदर्भात अनेक जणांना अटक केली आहे. टोटल 18 जण आतापर्यंत अटक झालेले आहेत. पोलिसांच्या तुकड्यांमार्फत या संदर्भात शोध चालू आहे. यापुढे अनेक जण अटक होतील. जवळपास 50 ते 60 किंवा 70 जणांपर्यंत अटक होऊ शकते. अनेक जण अटक होतील यामध्ये 100%. ठीक आहे, म्हणजे हा आकडा जवळपास 70 ते 80 जणांपर्यंत पण जाऊ शकतो आणि तो गेलेला असेल तुम्हाला पाहायला भेटेलच काही दिवसांमध्ये. मग या ठिकाणी मला इतकाच पॉईंट सांगायचा आहे. ही न्यूज तुम्ही पाहिलेली आहे, यामुळं तुम्ही डिमोटिवेट झालेत. मग तुम्ही डिमोटिवेट होऊ नये म्हणून जो आज मी तुम्हाला पॉईंट सांगणार आहे तो पॉईंट प्रॉपरली समजून घ्या. ठीक आहे, बाकी पोलीस त्यांचं काम या ठिकाणी करतायत. ज्यांना निलंबित करायचं ते निलंबित होतील, ज्यांना डिस्क्वालिफाय करायचं ते डिस्क्वालिफाय देखील होतील विद्यार्थी. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा कदाचित एक्झाम देताही येणार नाही. त्यांचं करिअर त्या ठिकाणी पूर्णपणे एंड होऊन जाईल. ते होईल. तो पॉईंट आपला नाही आहे. ठीक आहे, ते पुढे जे करायचं ते करतील. आपण अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे. तो पॉईंट योग्य आहे. पण ह्या गोष्टी होत असताना देखील आपला अभ्यासावर फोकस कशा प्रकारे झाला पाहिजे हे तुम्हाला कळावं. त्या अनुषंगाने हे लेसन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर सिंपल साधा एक पॉईंट समजून घ्या. जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी सेट एक्झामचा फॉर्म भरला होता. त्यापैकी ऑन एन ॲव्हरेज 6000 विद्यार्थी क्वालिफाय झाले. बरोबर, पॉईंट समजून घ्या. ठीक आहे, मी या ठिकाणी तुम्हाला मोटिवेट करतोय असं होणार नाही. या ठिकाणी जे रिअल आहे ना ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. 1 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. त्यापैकी 6000 विद्यार्थी क्वालिफाय झाले. 6000पैकी आपण गृहीत धरू की यांनी जो आकडा दिलेला आहे मॅक्झिमम 60 जणांना त्यांनी काय केलं, क्वेश्चन पेपर विकला. मग 6000पैकी 60 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी क्वेश्चन पेपर विकत घेऊन पेपर दिलता असं आपण समजू. पण बाकीचे म्हणजे 6000चे 60 किती झाले, 1%. आणि इकडे किती झाले, 99%. बरोबर ना. 6000चा 1% म्हणजे 60, म्हणजे 1% स्टुडंट हे फ्रॉड आहे. पण 99% विद्यार्थी हे तर अभ्यास करणारेच आहेत ना, प्रामाणिकपणे अभ्यास करूनच क्वालिफाय झालेत. मग जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करत असाल तर तुम्ही या 1%ला फोकस करायचं किंवा 99%ला फोकस करायचं हे तुम्ही ठरवायचं. ठीक आहे, फ्रॉड होतील नाही होतील, हे कंट्रोल होतील नाही होतील, तो पुढचा पॉईंट. कुठं फ्रॉड होताना दिसला तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, त्याबद्दल आपण गोष्टी पुढे करू. पण ह्या गोष्टी होत आहेत आणि त्या होत राहणार, कारण आपण इंडियामध्ये राहतोय. ठीक आहे, भारतामध्ये 99% कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फ्रॉड होतात. 99% कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. ठीक आहे, मग या ठिकाणी जो सेटचा जो फ्रॉड झाला आहे तो उघडकीस आला आहे. जे गोष्टी निलंबित होतील ते निलंबित होतील, ते होईल. पण पॉईंट इतका समजून घ्यायचा, 1% विद्यार्थी फक्त काय झाले या ठिकाणी फ्रॉडनी क्वालिफाय झाले. ते पण आता संपतील, त्यांचं पण क्वालिफिकेशन त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होऊन जाईल. पण जे 99% विद्यार्थी आहेत ना ते तर अभ्यास करून क्वालिफाय झालेले आहेत ना. मग तुम्ही 99% मध्ये या ना, तुम्ही 1% का जाताय. अनेक विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला की सर, आम्ही अभ्यास कशा पद्धतीने करायचा, हे अशा प्रकारचे फ्रॉड होत आहेत, काय करायचं. इग्नोर करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा. मी प्रामाणिकपणे अभ्यास करूनच क्वालिफाय झाले, तुम्ही होताल. यावर्षी आपले जवळपास 500 विद्यार्थी क्वालिफाय झालेत सेट एक्झाममध्ये.
2025चा आपला रिझल्ट पाहतो मी, 500 विद्यार्थ्यांहून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झालेत. मग त्या विद्यार्थ्यांनी काय फ्रॉडमार्फत क्वालिफिकेशन मिळवलं आहे का? नाही. त्यांना जर फ्रॉड करायचं असतं त्यांनी आपल्याकडे क्लासेस लावला नसता ना, कशाला खर्च केला असता? म्हणजे पॉईंट समजून घ्या, फ्रॉड करणारे विद्यार्थी खूप कमी असतात. त्यांच्याकडे फोकस करण्याऐवजी आपण अभ्यास करणाऱ्यांकडे फोकस केला पाहिजे. आपण काय करतोय, डोक्यावर आपल्या काळे केस आहेत, त्या काळ्या केसाकडे फोकस करत नाही. जो एकच केस पांढरा आहे ना मध्ये, त्याच्याकडे फोकस करतोय. ते इग्नोर करा. ठीक आहे, ह्या 1% काहीच भरोसा नाही आहे. ती नोकरीवर जरी रुजू झाले ना, तरी पण त्यांची नोकरी कधीही धोक्यात येऊ शकते, कधीही फ्रॉड समोर येऊ शकतो. एक लक्षात ठेवायचं, ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या त्याच्यासोबत असतं. ठीक आहे, तुम्ही जर प्रामाणिकपणे अभ्यास करून क्वालिफाय झाले ना, एक तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो टीचिंगचा. प्रॉपर वेनी तुम्ही शिकवता, तुमचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी चांगला होतो. ॲटोमॅटिकली तुमच्या गोष्टी, प्रमोशन वगैरे त्या गोष्टी व्हायला लागतात. कारण टीचिंग इफेक्टिव्ह होतं तुमचा, कारण तुम्ही अभ्यास करून क्वालिफाय झालेला असता. हे 1% कदाचित क्वालिफाय होतील देखील पेपर घेऊन, पण त्यांना सक्सेस भेटत नाही एज्युकेशन सेक्टरमध्ये. ठीक आहे, कारण ते फ्रॉडच आहेत. मग म्हणायचं काय मला, डिमोटिवेट कुठेही होऊ नका. तुम्ही या 99% मध्ये लक्षात ठेवा. 1% सोडून देते, आपण 99% ठीक आहे यामध्ये लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा. लेसन मी फ्रॉड करणार नव्हतो, पण जवळपास मला 25 ते 30 विद्यार्थ्यांचे मेसेज झाले, सर ही न्यूज आलेली, मन लागत नाही अभ्यासामध्ये. काहीच प्रॉब्लेम नाही, सोडून द्या, इग्नोर करत न्यूजला. ठीक आहे, पोलिस त्यांचं काम करतायत, युनिव्हर्सिटी यावर काय ॲक्शन घ्यायचं ते घेईल. युनिव्हर्सिटीमधले जे व्यक्ती त्यामध्ये समाविष्ट आहेत त्यांच्यावर जी ॲक्शन व्हायची ती होईल. ते सोडून द्या. तिथं डोकं लावलं तर आपला अभ्यास कमी होणार आहे. डोकं तुम्ही कुठं लावलं पाहिजे? अभ्यासाकडं. चांगले मार्क मिळवा ना, मिळवा पेपर फर्स्ट आणि सेकंडमध्ये 200पर्यंत स्कोअर. ठीक आहे, 192पर्यंत स्कोअर, डेफिनेटली क्वालिफिकेशन मिळून जाईल. स्कोअरवर फोकस करा. स्कोअर आपला कशा प्रकारे वाढेल यावर फोकस करा. क्वालिफाय होणारच आहे. ठीक आहे ना, कुठेही डिमोटिवेट व्हायचं नाही, प्रामाणिकपणे अभ्यास करायचा, प्रामाणिकपणाचं फळ 100% भेटतं. बाकी या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, काही यातले अनेक शिक्षक असे आहेत जे काय झालेत, अनेक ठिकाणी प्राध्यापक म्हणून कामही करतात. ठीक आहे, ज्यांनी पेपर विकत घेतला किंवा क्वालिफाय झाले, त्यातले अनेक शिक्षक प्राध्यापक म्हणून कुठे ना कुठे रुजू पण झालेले आहेत. शेवटी त्यांची आता पहा जॉब पण या ठिकाणी जाऊ शकतो. जाईल नाही जाईल ते पुढचा पॉईंट, पण जाऊ शकतो. म्हणजे जी झोप आहे ती सुखाची नाही त्यांना. पहा कायम कुठं ना कुठं काही ना काही प्रॉब्लेम यायचे त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यापेक्षा आपला प्रामाणिकपणे अभ्यास करा, क्वालिफाय व्हा. सांगितल्याप्रमाणे 99% कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फ्रॉड होत असतात. काहींचे उघड केस येतात, काहींचे येतच नाही. अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, अनेक एक्झामिनेशनमध्ये, रेल्वेचा एक्झाम असेल, अनेक ठिकाणी तुम्ही पाहता की क्वेश्चन पेपर फुटला. ठीक आहे, नीटमध्ये असेल किंवा आपल्या TET एक्झाममध्ये असेल, अनेक ठिकाणी अशा प्रकारची न्यूज येतात. मग ते न्यूज जर तुम्ही फोकस केलं तर आयुष्यात तुम्ही अभ्यासच करणार नाही. आपला अभ्यासावर फोकस पाहिजे. बाकी दुनियेमध्ये काय चाललंय सोडून द्या. अभ्यासावर फोकस करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा, क्वालिफाय होणार आहे. क्वालिफाय तुम्ही 99% मध्ये येत हे लक्षात घ्या. 1% सोडून द्या ना. सिंपल. म्हणजे सांगायचं काय, आपला फोकस आहे ना तो एका वेळी पाहिजे. आपण दुसऱ्या गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही. जे होतंय ते होऊन द्या, सोडून द्या. ज्यावेळेस आम्ही क्वालिफाय झालो त्यावेळेसही अशा न्यूज यायच्या. ठीक आहे, क्वेश्चन पेपर फुटला वगैरे. मग या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. जो मेहनत करून क्वालिफाय होतो ना त्याकडं खरंच क्वालिटी असते. जे फ्रॉडनी क्वालिफाय होतात ना ते सक्सेस होत नाही. क्वालिटी म्हणून तुम्हाला तर क्वालिटीसाठी अभ्यासच लागतो. सो फ्रेंड, अनेक विद्यार्थ्यांचे मला मेसेज झाले की सर अशा प्रकारची न्यूज आहेत. ठीक आहे, आमचं मन लागत नाही अभ्यासामध्ये. तर असं काही होण्याचं कारण नाही. न्यूज येत असतात, दरवर्षी होतात, आत्ताच नाही, खूप दिवसांपासून या न्यूज असतात. ठीक आहे, हे सोडून द्या. दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात, कुठं ना कुठं आपल्याला पाहायला भेटतात. काही ठिकाणी फक्त स्क्रीनवर येत नाही, काही ठिकाणी न्यूजवर येत नाही, पण कुठं ना कुठं असं झालंय असं आपल्याला पाहायला भेटतं. सोडून द्या, इग्नोर करा. युनिव्हर्सिटी यावर काय ॲक्शन घ्यायचं ती घेईल, पोलीस काय कारवाई करायची ते करतील. आपला फोकस अभ्यासावर असला पाहिजे, कारण कुठं ना कुठं 99% आपण आहोत, 1% आपण नाही आहे. सिम्पल. तर फ्रेंड, जे लेसन होतं ते स्पेशली डिमोटिवेट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी होतं, कारण डिमोटिवेट होण्याचं कुठलंही कारण नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करा, फळ 100% भेटेल. ठीक आहे. सो आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.